हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एवढं सगळं पॅक होऊन मी कुठे निघाली, कारण की टेक्सासमध्ये खूप टेम्परेचर डाऊन झालं आहे. सकाळी सकाळी मुलांचा विषय असा झाला की त्यांना सोडायला मी स्कूलला गेली, पण तिथे एक पण कार दिसत नव्हती. आणि मला रिअलाईज झालं की आज मे बी स्कूल बंद आहे. आणि खरोखर स्कूल बंद होती. आणि एवढ्या 6:30ला उठून मी या तिघांना एवढं डबल ट्रिपल पॅक करून स्कूलला सोडायला गेलेली. त्यांनी ईमेल पाठवलेला, पण तो एवढ्या सकाळी सकाळी मी फोन चेक केलाच नाही गडबडीमध्ये, आणि ते झालं, माझा पोपट झाला सकाळी सकाळी. त्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ चालू केला संध्याकाळच्या 5 वाजता, कारण की माझं होतं ऑफिस. मी तर गेली होती 10 ते 5:30 ऑफिसला. त्यानंतर घरी येताना हा व्हिडिओ चालू केलेला. हे माझी कम्युनिटी आहे, सुंदर अशी कम्युनिटी दिसते, पण टेम्परेचर तितकं डाऊन आहे असं वाटतं कोणीतरी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे. सगळ्यांना लिटरली आता सर्दी खोकलासुद्धा चालू झाला या अशा बोरिंग वातावरणामुळे. असं वाटतं की काय म्हणजे कधी संपेल ही थंडी, असं लिटरली वाटते. घरी आल्यानंतर फ्रेश होऊ म्हटलं तर नळाला पाणीसुद्धा नाही. म्हणजे झालं असं की पाणी होतं, पण थंड पाणी होतं. गरम पाण्याचा नळ मात्र पूर्ण बंद. किती पण चालू करते, काहीच ट्राय करते, काहीच नाही, पाणीच नाही त्या गरम पाण्याच्या नळामधून. आणि थंड पाण्याने हँडवॉश वगैरे करणं म्हणजे कोणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिली असं मला फिलिंग होती. सो वरती आमच्या अजून 3 बेडरूम आहे, तिथे बाथरूम आहे, त्याचे नळ चालू होते व्यवस्थित, गरम आणि पाण्याचे पण थंड पाण्याचे पण खालच्या बाथरूमचे नव्हते. सो मी वरती जाऊन मस्त फ्रेश झाली. आणि किचनमध्ये गेल्यानंतर मला कळालं की आमू स्वतः ट्राय करत होती पॅनकेक बनवायचं, कारण की तिला मला त्रास नव्हता द्यायचा. मला पण दया आली, म्हटलं चल बाकीचे मी बनवून देते. मग झाली पोरगी खुश. आणि माझ्या नवऱ्याची तब्येत, जसं मी सांगितलं, सगळेजण आजारी पडत आहेत, त्यांची तब्येतसुद्धा ठीक नाही आहे. सर्दी खोकला ताप चालू आहे. प्रत्येक घरात कोण ना कोण आजारी आहे, असं वाला टेम्परेचर सध्या चालू आहे इथे. त्यानंतर मस्त मऊ अशी साधी खिचडी बनवली हळद टाकून, जेणेकरून ती पचायला इझी जाईल. आणि हे मस्त लोणचं घेतले सोबत. यामध्ये एक लोणचं आहे कैरीचं, एक लोणचं आहे हिरव्या मिरचीचं. दोन्ही लोणचं 2 वेगवेगळ्या मैत्रिणींनी दिलेलं आहे, त्यामुळे टेस्ट तर एक नंबर बेस्ट. हे जे ग्रीन चिली लोणचं हे इंडियातून तिच्या पप्पांनी पाठवलेलं आहे, जे तिने मला टेस्ट करायला आणलेलं. आणि हे जे लोणचं आहे ते कैरीचं लोणचं, जे माझी नेबरच आहे तिने दिलेलं आहे. मस्त नवऱ्याला पकवत पकवत खाल्लं, कारण की खिचडी आणि लोणचं बेस्ट कॉम्बिनेशन. आणि मी जळगाव खानदेशातली, म्हणजे आमच्या इथे तर खिचडी म्हटलं का काही कारण असू दे, फक्त खिचडी खायला कारण पाहिजे. सो मस्त पटापट खिचडी खाताना मला रिअलाईज झालेलं की मीठ टाकायचं विसरले. सो पूर्ण मिठाचा डब्बा घेऊनच बसलेली जेवायला. त्यानंतर माझ्या पप्पा मम्मीना बोलवायचा मी प्लॅन करते, पण त्यांचा विजा पासपोर्ट सगळं एक्सपायर्ड झालं आहे. हा जो ॲप आहे पासपोर्ट फिलअप करायचा, हा ॲप एवढा इझी आहे. तुम्हाला नाव हवं असेल नक्की कॉमेंट करून सांगा, मी नक्की सांगेल. या ॲपवरून सगळी प्रोसेस खूप इझी आहे. त्यानंतर मुलांनी खूप TV आणि मोबाईल बघितला होता. म्हटलं बाबा तुम्ही आता सगळेजण बाहेर थोडा वेळ खेळायला जा. माझी नेबर इंडियनच आहे, तिचे मुलं आमच्या घरी येतात, माझी मुलं त्यांच्या घरी खेळायला जात असतात. सो हे सगळे गेले खेळायला, आणि आता मी पुढची कामं आवरते. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत